तर भरपूर सारे टोमॅटो पिकले होते. मग म्हणले की चला आता हे काढून घेते आणि सगळे मी काढून घेतले. जे जे पिकले होते ना, मम्मी म्हणली की जे जास्त पिकले तेच काढ. तर 2-3च झाडं लावलेत आणि घराजवळच लावलेत आणि त्या 2-3 झाडाला इतके सारे टोमॅटो येतात ना, तर मी काढत होते आणि तेवढ्यातच माझं पिल्लू माझी मदत करायला आता बाळ आईची मदत करते आणि त्यांनी काही गडबड केली नाही असं तर कधी होणारच नाही. तर मी त्याला बोलले होते की कच्चे टोमॅटो अजिबात काढायचे नाही, जे रेड झालेत तेच काढायचे. सुरुवातीला ना छान टोमॅटो काढत होता, पण शेवटी त्यांनी कच्चे टोमॅटो 1-2 काढले होते आणि असं काही ना काही काम तो करतो जेणेकरून मला राग यावं. तर त्यानंतर ना मग संध्याकाळचे 6 वाजत आले होते. मग म्हणले की चला थोड्या वेळ वॉक करते. आता मम्माला एकटीला काम करून देत नाही तर एकटीला वॉक कसं करून देणार. तर मी वॉक करत होते आणि माझ्या पाठीमागून लगेच आला. सो मग त्याच्यासोबत थोड्या वेळ खेळली. त्यानंतर ना इथं बघा आजीसोबत कसा गप्पा मारतो. तर बुकू मूडमध्ये असला ना तर इतका बोलतो, त्याला असं वाटतं की सगळ्यांनी माझ्यासोबत बोलावं. पण जेव्हा कोणी त्याच्यासोबत बोलतं आणि त्याचं मूड नसतं तेव्हा तो अजिबात बोलत नाही. तर आजीला म्हणत होता की पायाला काय झालं, हाताला काय झालं, असं मोठ्या माणसांसारखं बोलत बसला होता. त्यानंतर आजीसोबत लपाछुपी खेळत होता आणि त्याला इतकं भारी वाटत होतं ना, खूप हसत होता. त्यानंतर मग आजीसोबत खेळून झाल्यानंतर ना मम्मी पप्पासोबत ना वरतं रानात जातो. म्हशीची धार वगैरे काढायची असते मम्मी पप्पाला. सो मग त्यांच्यासोबतच जातो आणि मी इथं घरी निवांत असते.